जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जमिनीची वाटणी आणि जमिनीची मोजणी अतिशय महत्त्वाचा असा विषय. वाटणी झाल्यानंतर मोजणीमुळे वादंग होतात किंवा खरेदी विक्रीनंतर सुद्धा जमिनीच्या मोजणीमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतात. आणि सध्या सुरू असलेल्या कोर्ट कचेऱ्यामध्ये महत्त्वाचे जे काही जास्त असलेले वाद आहेत ते सर्व या जमिनीच्या मोजणीच्या पार्श्वभूमीवरती आहेत. आणि जमिनीची मोजणी करायला गेलं तर लवकर ती मोजणी होत नाही. प्रकरण वर्षानुवर्ष 6-6 महिने पडून राहतात आणि हे वाद अधिकच चिघळत राहतात. या पार्श्वभूमीवरती जमिनीची मोजणी अचूक पद्धतीने व्हावी, लवकरात लवकर व्हावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक साऱ्या उपाययोजना केल्या जात आहेत. रोवर खरीदणं असेल किंवा इतर काही बाबींची त्याच्या अंतर्गत पायाभूत सुविधा देणं असेल. आणि याच्याच अंतर्गत एक मोठी मागणी केली जात होती ती म्हणजे भूकर मापकांची उपलब्धता. मोठ्या प्रमाणात भूकर मापक कमी असल्यामुळे या मोजण्या होत नाहीत अशा अनेक साऱ्या तक्रारी होत्या. आणि याच पार्श्वभूमीवरती अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून खाजगी भूकर मापकाची नेमणूक करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 25 मार्च 2026च्या GR नुसार आता जिल्हा स्तरावरती भूकर मापक नेमण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा याच्या संदर्भात एक आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि ताबडतोब हे अधिवेशन सुरू असताना हा GR या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता भूकर मापकांची नेमणूक करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील, त्याच्यामध्ये इतर सदस्य असतील आणि यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ITI सर्व्हेइंग प्रमाणपत्र अभ्यासक्रम पार पाडलेले जे काही उमेदवार असेल अशा उमेदवाराची याच्या अंतर्गत निवड केली जाणार आहे. दुसरी क्रायटेरिया असणार आहे महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळाचा सिव्हिल इंजिनिअरिंग केलेला डिप्लोमा केलेला जो विद्यार्थी असेल त्याची निवड केली जाणार आहे, किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी घेतलेला विद्यार्थी उमेदवार सुद्धा याच्या अंतर्गत निवडला जाणार आहे. याचप्रमाणे जिओ इन्फॉर्टिक्स GIS रिमोट सेन्सिंग मधील डिप्लोमा किंवा पदवी घेतलेला उमेदवार सुद्धा याच्या अंतर्गत निवडला जाणार आहे. महाराष्ट्र शासन सर्वे ऑफ इंडिया मध्ये किमान 10 वर्ष सेवा केलेले निवृत्त स्वेच्छा सेवानिवृत्ती दिलेले भूमापन कर्मचारी जे आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी निवड केली जाणार आहे. याच्यासाठी वयाची अट असणार आहे 18 ते 65 वर्ष, शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा. अशा प्रकारची उमेदवाराची याच्या अंतर्गत निवड केली जाणार आहे. मानधन किती दिलं जाणार आहे, किमान वेतन अधिनियम आणि इतर लागू अधिनियमाचे पालन बंधनकारक राहील. याच्या अंतर्गत नियुक्त परवानाधारक भूमापकास प्रति महिना 35,000 रुपये एवढं मानधन देय राहणार आहे. कार्यालय आणि मोजणी ठिकाणी प्रवास खर्च हा मानधनामध्ये समाविष्ट राहणार आहे. याच्या अंतर्गत प्रशिक्षण, त्याचं परवाना, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर भूमी अभिलेख विभागामार्फत 2 आठवड्याचं प्रशिक्षण या उमेदवाराला अनिवार्य राहील. प्रशिक्षण शुल्क प्रति उमेदवार 1000 रुपये एवढं दिलं जाणार आहे. प्रशिक्षणानंतर परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांना लँड रेकॉर्ड ट्रेनिंग अकॅडमी CH छत्रपती संभाजीनगर परवाना प्रदान करण्यात येणार आहे. आता याचा परवाना 2 वर्षासाठी वैध राहील. 2 वर्षाची पुन्हा त्याच्यामध्ये कामगिरी जर चांगली असेल तर वाढ दिली जाईल. कामगिरी निकषापेक्षा कमी असल्यास अतिरिक्त प्रशिक्षण दिलं जाईल. आणि परवाना कालावधी संपण्यापूर्वी 1 महिना आधी नूतनीकरण करणं हे बंधनकारक असणार आहे. परवाना रद्दीकरण कोणाच केलं जाणार आहे, जर 4 महिने परवाना न वापरल्यास भ्रष्टाचार गुन्हेगारी कारणास्तव परवाना रद्द करण्यात येईल. भूमापकाने एजन्सी सोडल्यास अभिकरणाने 48 तासात पर्यायी व्यक्ती नियुक्ती करणं आवश्यक राहणार आहे. आता याच्या अंतर्गत जे काही पुढच्या कारवाई तर त्या करण्यात येणार आहेत, दिल्या जाणार आहेत. परवानाधारक भूमापक ही जमिनीची मोजणी हद्द कायम संबंधित सर्व कागदपत्र मोजणी 2.0 या प्रणालीवरती अपलोड करेल. अशावरच्या सर्व प्रक्रिया या ठिकाणी पार पाडल्या जाणार आहेत. आता मोजणी प्रकरण किती केले जाणार, आता आपण म्हणतो ना सुपरफास्ट होणार, तर याच्यामध्ये दरमहा किमान 20 मोजणी प्रकरणं ही पूर्ण करणं या भूमापकास बंधनकारक राहणार आहे. आता 20 प्रकरण म्हणजे काय, तर एक मोजणी प्रकरण म्हणजे 6 उपविभाग किंवा 10 हेक्टर क्षेत्र. एक भूसंपादन मोजणी म्हणजे 3 सर्वे नंबर किंवा 8 उपविभाग. आणि एक बिगर शेती मोजणी म्हणजे 8 भूखंड. अशा प्रकारची कमीत कमी 20 प्रकरणं ही प्रत्येक महिन्याला मोजणं त्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. आणि अशा प्रकारचे आता भूमापक जिल्हा स्तरावरती नियुक्ती करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता भूमापक वाढल्यामुळे आणि त्यांना दिलेलं टार्गेट देखील वाढल्यामुळे आणि रोवर सारख्या नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे आता या मोजणीमध्ये अतिशय गती येणार आहे. या मोजणीमुळे जी काही प्रकरणं प्रलंबित पडलेली आहेत किंवा जे काही वादविवाद सुरू आहेत ते कुठेतरी मिटण्यासाठी एक मदत होणार आहे. मित्रांनो, हा जो महत्वाचा असा GR आहे हा आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. धन्यवाद.